आज विवेकानंद जाधव सर हे आमच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिरामध्ये सहशिक्षक म्हणून होते. वयाच्या 55व्या वर्षी ते आपल्याकडे आले आणि 3 वर्षाचा कार्यकाल त्यांचा अतिशय उत्तम रीतीने त्यांनी एक शिक्षक कसा असावा असा ठसा उमटून त्या शाळेतनं ते सेवानिवृत्त झालेले आहेत. ते उत्तम मितभाषी आहेत, पण त्याच पद्धतीने त्यांची कामाची जी पद्धत आहे ती खूपच अभिनंदनीय आहे. तसेच ते उत्कृष्ट पत्रकार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आमच्या शाळेसाठी हा निश्चित झालेला आहे. त्यांनी घेतलेला सहभाग आणि आमच्या परिवारामध्ये जे पद्धतीने ते सामील झाले, तर एक परिवारातला आमचा सदस्य याच नात्याने आम्ही त्यांना ह्या पुढे पाहूयात आणि आपण त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा आम्ही आज देतो. तर कवितेला सुरुवात करतो मी. तुम्ही दिलेलंच खातोय, छोट्याच का असे ना तुमच्या कष्टाच्या घरात राहतोय. सार्थ अभिमान पप्पा तुमचा, तुमच्यातच मी माझा शक्तिमानाने सुपरमॅन पाहतोय. आयुष्यभर इमानानं राहिला, कधी काळ्या पैशाकडे पाहिलं नाही. नव्हता पैसा जास्तीचा, पण त्यावातून आपलं काही चांगलं व्हायचं राहिलं नाही. सुरकुटायला चेहऱ्याला तरी तुमचं काम थांबलं नाही. दमला काम करता करता, पण कधी विश्रांती घेणं जमलं नाही. दिशा ठरली नाही, सांगता येणार नाही की मला किती मोठं व्हायचंय. पण पप्पा मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, बस तेवढंच तुम्हाला हक्कानं म्हणायचं. मान्य आहे दिवस खूप वेगानं पळतायत, अडचणही फार आहेत, पण मी मात्र खचणार नाही. पडेल झगडेल काहीही करेल, पण तुम्ही केलेल्या संस्काराची तडजोड कधी करणार नाही. मागितल्या मागितल्या लगेच नाही दिलं, प्रत्येक खेळणं देऊन घेण्याआधी तुम्ही मला थोडंसं रडवलं. आयत्यानं काही मिळत नाही, गोष्टी मिळवाव्या लागतात. तुमच्या ओरडण्यानंच मला थांबायला शिकवलं आणि तुमच्या कडक स्वभावानंच मला घडवलं. आम्ही शाळेतून कॉलेजमध्ये, शहरातून मोठं शहर बदललं, पण तुमचं बनियान नेहमी फाटकत राहिलं. तुम्ही पोटाला काढलेल्या चिमट्यामुळे तुमच्या पोटच्या गोळ्यानं जग पाहिलं. प्रत्येक लोक असतात, दिवेही नसतात चमकवणार, पण अंदाज संपवणारा सूर्य जसा एक, तसा जन्माला घालणारा बाप सुद्धा एकच असतो. मंदिरात, देवाऱ्यात,